सर्वांना नमस्कार। आज मी मांजरी या गावी गंगापूर तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी गेल्या 3 तारखेला मेंढपाळ बांधव सोमठाणा तालुका येवला हे बांधव इथं मेंढपाळ या भागामध्ये मेंढ्या चारत असताना 3 तारखेला संध्याकाळी 1 वाजता या मेंढपाळ बांधवांवरती झोपेमध्ये सशस्त्र दरोडा पडला आणि अशाच प्रकारचा गेल्या 2-3 महिन्यापूर्वी बिडकीन या ठिकाणी सुद्धा बारामती येथील मेंढपाळ बांधव हक्के टेंगले यांच्या बाबतीत सुद्धा अशाच घटना झाल्या। त्या ठिकाणचे API नितीन शेळके यांना मी वारंवार त्या तपासाबद्दल सुद्धा चौकशी आजच्या डेटपर्यंत करत आहे, परंतु तशीच पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती 2 ते 2.5 महिन्यानं झाली आणि हे जी आरोपी जे आहेत हे दरोडे करणारे हे आरोपी एकच आहेत आणि मग या आरोपींना जोपर्यंत हे पोलीस त्यांना जेरबंद करणार नाही आहेत आणि त्यांच्या मुसक्या आवळणार नाही आहेत तोपर्यंत हे अशीच कृत्य चालू राहतील। माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि धनगर समाजाच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे की आपण अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडावेत। मुख्यमंत्र्यांच्या जवळ असणारे सर्व नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब, उत्तमराव जानकर साहेब, बाबासाहेब देशमुख, नारायण आबा, बर्ने मामा, मंत्री या सर्वांना, आमचे सचिन कांबळे आणि सर्वांना आम्ही विनंती करत आहोत, आपण प्रशासनाद्वारे हा प्रश्न अतिशय सिरियसपणे मांडावा, अन्यथा आपण सर्वांनी मिळून विधान भवनासमोर आपण आंदोलनाला बसावं। आदरणीय राम शिंदे साहेबांना मी विनंती करत आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण आपण अशा पद्धतीचं सरकारला निर्देश द्यावेत की मेंढपाळांवरती जे हल्ले होत आहेत त्याला अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण दिलं पाहिजे। मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी त्यांना शर्याच्या किंवा त्या पद्धतीच्या पिस्तुली द्या आणि त्यांच्यासाठी सुद्धा जे चराईची रानं आहेत ते सुद्धा खुली केली पाहिजेत। या मेंढपाळ बांधवांना रात्री 1-1:15 दरम्यान 10-15 दरोडेखोर आले आणि त्यांच्यावरती डायरेक्ट हे झोपीत असताना त्यांना अतिशय जीवघेणा हल्ला किंवा त्यांना मारहाण चालू केली आणि त्या परिस्थितीमध्ये माझ्या काही माता भगिनी होत्या, माझे काही बांधव आहेत, यांचं आडनाव शिंगाडे आहे आणि यांच्यासोबत सुद्धा काही आमचे शिंदे बांधव होते आणि या माझ्या शिंगाडे बंधूंना या सशस्त्र जे दरोडेखोर आहेत यांनी अतिशय त्यांचा हात पूर्ण मोडलेला आहे आणि मोबाईलमध्ये सुद्धा काही फोटो आहेत। डोक्यामध्ये इतभर असे डोकं चिरलेलं आहे, त्या ठिकाणी कुणाला 10 कुणाला 15 असे टाके पडलेले आहेत। मग या आमच्या जखमेच्या वेदना या प्रशासन दरबारी किंवा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला कळणार आहेत का? आम्हाला एकतर आम्हाला पर्याय तरी दुसरा सुचवा की आम्ही काय केलं